हाय स्टुडंट, आज आपण बघणार आहे न्यूमरिकल्स ऑन आयनिक इक्विलिब्रियम. सुरुवातीला तर आपण जे टेक्स्टबुकमध्ये न्यूमरिकल्स दिलेत ते सॉल्व करूयात आणि एकदा का टेक्स्टबुकमधले सोडवून झाले की मग जे काही MCQचं शीट असेल त्याच्यामधले आपण MCQ करूयात डिस्कट्स. तो लेट्स स्टार्ट विथ examples. Those are given in textbook. Now the first example is for pH greater than 7 the hydronium ion concentration would be. तर त्यांनी म्हणलं की सोल्युशनचा पी एच आहे इट इज ग्रेटर दॅन 7, की सोल्युशनचा पी एच 7पेक्षा जास्त आहे तर एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आतमध्ये काय असेल. तर आपल्याला माहितीच आहे की सोल्युशन जर असेल न्यूट्रल, फॉर अ न्यूट्रल सोल्युशन इट्स पी एच इज इक्वल टू 7. Solution is said to be acidic when pH of the solution is less than 7 and solution is basic when pH of the solution is greater than 7. तर आत्ता तर आपल्याला ही कंडिशन दिली आहे सध्या इथे की सोल्युशन आहे त्याचा जो पी एच आहे इट इज ग्रेटर दॅन 7 आणि मग एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल. तर न्यूट्रल सोल्युशनमध्ये आपल्याला माहिती आहे न्यूट्रल सोल्युशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन्स is same as concentration of OH minus ions, and at 25 degrees Celsius these concentrations are equal to 10 raised to minus 7 molar. आणि 25 डिग्री सेल्सिअसला आपल्याला आयनिक प्रोडक्ट माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स इज इक्वल टू 10 रेस टू मायनस 14. हा आयनिक प्रोडक्ट वॉटरचा. तर सध्या तर आपल्याला म्हणलं आहे की पी एच इज ग्रेटर दॅन 7, pH is greater than 7 means solution is basic in nature. आणि सोल्युशन जर बेसिक नेचरचा असेल तर आपल्याला माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन्स मस्ट बी लेस दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स. एच प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन आहे OH मायनस आयन्सपेक्षा कमी पाहिजे म्हणजेच आम्ही म्हणणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन्स इज लेस दॅन 10 रेस टू मायनस 7 मोलर. तर हे असेल आपला आन्सर की कॉन्सन्ट्रेशन ऑफ hydronium ions in solution is less than 10 raised to minus 7 molar for solution to be basic solution whose pH is greater than 7. So next example बघू. The pH of a solution is 6.06. Calculated H plus ions concentration. एकदम simple example. टेक्स्टबुकमध्ये वगैरे अशी एक्झाम्पल्स असतात भरपूर आणि बोर्डमध्ये स्कूल्समध्ये कॉलेजमध्ये सुद्धा अशा स्टेपचे एक्झाम्पल्स भरपूर येतात. द पी एच ऑफ अ सोल्युशन इज 6.06. तुम्हाला सोल्युशनचा पी एच दिला आहे 6.06 आणि काढायचं आहे एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. रिलेशनशिप आपल्याकडे आहेच की पी एच ऑफ सोल्युशन इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन्स. पी एच दिला आपल्याला 6.06. 6.06 इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन्स. असाच अँटीलॉग नाही घेऊ शकत आता आपण दोन्ही साईडला मायनस साईन इकडे आणावं लागेल आपल्याला. मायनस 6.06 इज इक्वल टू लॉग ऑफ concentration of H plus ions. Now in order to find concentration of H plus ions take antilog on both sides of equation. Concentration of H plus ions is equal to antilog of minus 6.06. तर मायनस 6.06 आहे त्याचा अँटीलॉग आपण डायरेक्टली नाही घेऊ शकत का तर निगेटिव्ह नंबरचा आपण अँटीलॉग नाही फाइंड करत. हा निगेटिव्ह नंबर आहे त्याला आपल्याला सुरुवातीला कन्वर्ट करावं लागेल लॉगॅरिथमिक नंबरमध्ये. जो पण आपल्याला काही हा निगेटिव्ह नंबर दिसतोय मायनस 6.06 ह्याला पहिलं लॉगॅरिथमिक नंबरमध्ये कन्वर्ट करावं लागेल हुज कॅरेक्टरिस्टिक इज निगेटिव्ह अँड मॅन्टिसा इज पॉझिटिव्ह. तर आत्ता हा जो नंबर आहे आपल्याकडे मायनस 6.06 इट कॅन बी रिटन ॲज मायनस 6 मायनस 0.6 दॅट मीन्स मायनस 6.06. तर ही व्हॅल्यू आपण तेवढीच ठेवणार आहे मायनस 6.06. फक्त काय करणार आहे मायनस 6 मायनस 1 प्लस 1 मायनस 0.6 आपण ॲड केला 0 एक्सप्रेशनमध्ये तर व्हॅल्यू तीच राहिली मायनस 6.06. बट मायनस 6 मायनस 1 मीन्स मायनस 7 प्लस 1 मायनस 0.6 मीन्स 0.4. आता हे जे काही आहे मायनस 7 प्लस 0.4 -7 + 0.4 is same as -6.06.
फक्त आपण काय केला, पहिला पार्ट निगेटिव्ह नंबरमध्ये कन्वर्ट केला -7, दुसरा जो पार्ट आहे त्याला ठेवला पॉझिटिव्ह 0.4, बिकॉज कॅरेक्टरिस्टिक मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, बट मॅन्टिसा इज ऑलवेज पॉझिटिव्ह. तर मॅन्टिसा आपण कन्वर्ट करून घेतला पॉझिटिव्हमध्ये, आधी होता निगेटिव्ह इकडे, त्याला कन्वर्ट करून घेतला पॉझिटिव्हमध्ये, आणि कॅरेक्टरिस्टिक ही -7 बार 7. सो दिस नंबर कॅन बी रिटन ॲज बार 7 प्लस 0.4, or we can write bar 7.4. So -6.06 is same as bar 7.4. मग आता हे जे एक्सप्रेशन आहे आपलं एच प्लस सायन्स, ते आपण अशा टाईपमध्ये लिहू शकतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस सायन्स इज इक्वल टू एंटी लॉग ऑफ -6.06 मीन्स बार 7.4. आता बार 7.4चा अँटीलॉग बघायचा म्हणजे अँटीलॉग बघायचा कोणाचा, 0.4चा अँटीलॉग बघणार आपण. 0.4चा अँटीलॉग बघूयात आपण. 0.4चा अँटीलॉग आपल्याकडे 2.512. इट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस सायन्स इज इक्वल टू 0.4चा अँटीलॉग आपल्याकडे 2512. पहिला डिजिट सोडून आपण देणार डेसिमल इंटू 10⁻⁻7. ही आपली कॅरेक्टरिस्टिक 10⁻⁻7. अँड कॉन्सन्ट्रेशन इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ मोलर ऑर मोल्स पर लिटर. ते मिळालं आपल्याला आन्सर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस सायन्स इज 2.512 इंटू 10⁻⁻7 मोलर. नेक्स्ट बघूयात सिमिलर एक्झाम्पल. कॅल्क्युलेट pH ऑफ 0.01 मोलर सल्फ्युरिक ॲसिड. तर इकडे आपल्याला दिलं आहे 0.01 मोलर सल्फ्युरिक ॲसिड, एक स्ट्रॉंग ॲसिड दिला आपल्याला. सल्फ्युरिक ॲसिड इज अ स्ट्रॉंग ॲसिड. आपल्याला दिला आहे H2SO4. H2SO4 इज strong electrolyte which will dissociate completely into its own ions. So we can write dissociation of H2SO4 in aqueous solution. H2SO4 will completely dissociate into twice H plus ions plus SO4 minus 2 ions. हा equilibrium आपल्याला सांगतो की when 1 mole of H2SO4 is dissociated, it gives 2 moles of H plus ions and 1 mole of SO4 minus 2 ions. Stoichiometry is 1:2, 2:1. So when 0.01 molar H2SO4 is dissociated, हा H2SO4 कंप्लीट डिसोसिएट झाला तर त्याचे काही मोल शिल्लक राहणार नाहीत अनडिसोसिएटेड. हा कंप्लीट डिसोसिएट होऊन जाणार H प्लस सायन्समध्ये आणि H प्लस सायन्स मिळणार ट्वाईस दॅट ऑफ H2SO4. तर H प्लस सायन्सचं कॉन्सन्ट्रेशन मिळणार आपला 0.02 मोलर आणि SO4 मायनस 2 आयन्स तेवढेच असतील 0.01 मोलर बिकॉज स्टायक्योमेट्री इज 1:1. आणि H प्लस आयनची कॉन्सन्ट्रेशनची स्टायक्योमेट्री 1:2. तर H2SO4 आहे ते देणार 0.02 मोलर H प्लस सायन्स. तुम्हाला H प्लस सायन्सचं कॉन्सन्ट्रेशन मिळालं की जवळपास न्यूमरिकल संपलं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस सायन्स इन सोल्युशन इज इक्वल टू 0.02 molar. pH of the solution is equal to minus log of concentration of H plus ions, which is equal to minus log of concentration of H plus ions is 0.02 molar. It can be written as minus log of 2 into 10 raised to minus 2, which is equal to minus into bracket log of 2 plus log of 10 raised to minus 2. Log of 2 is 0.3010 plus minus 2 into log 10, which is equal to minus into bracket 0.3010 minus 2 into 1, which is equal to 2 minus 0.3010. So the answer is 2 minus 0.3010, which is 1.699.
1.699. pH of this solution is 1.699. तुम्ही नोटीस केलंच इकडे की आपल्याला दिलंय सल्फ्युरिक ॲसिड दिलाय, तर ॲसिडचा जो pH आहे इट इज लेस दॅन 7, 1.699, आणि हे स्ट्रॉंग ॲसिड आहे त्यामुळे pH आलाय 1.699. Let's take the next numerical. In NaOH solution, concentration of OH minus ion is given. आता याच्यामध्ये फक्त काय चेंज आहे की OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलं आहे 10⁻87 इंटू 10⁻4, अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट pH ऑफ सोल्युशन. तर OH मायनस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवरून आपल्याला काढायचं आहे pH. मग आपण आधी H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढू शकतो किंवा आपण काढू शकतो आधी POH. तर काही करू शकतो आपण. आपल्याला माहीत आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इंटू कॉन्सन्ट्रेशन of OH minus ions is equal to 10⁻14. Concentration of H+ ions is equal to 10⁻14 divided by concentration of OH minus ion. आणि OH minus ion कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलं आहे 2.87 इंटू 10⁻4. ती व्हॅल्यू इकडे पुट केली तुम्ही की तुम्हाला मिळेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स, किंवा आपण काढूयात डायरेक्ट POH. pOH of solution is equal to minus log of concentration of OH minus ions, which is equal to minus into log of concentration of OH minus ions given is 2.87 into 10⁻⁻4, which is equal to minus into bracket log of 2.87 plus log of 10⁻⁻4. Log of 10⁻⁻4, which is equal to minus into bracket log of 2.87. Let's find log of 2.87. 2.87, its log is 0.4578. Log is 0.4578 minus 4, which is equal to 4 minus 0.4578. 4 minus 0.4578, 3.5422. pOH of the solution is 3.542. pOH of the solution is 3.542. We have to find pH of solution. तर आपल्याकडे एक रिलेशन आहे बाबा अजून की pH काढायचा आहे. तर आपल्याकडे रिलेशन आहे pH प्लस pOH is equal to 14. Therefore pH of the solution is equal to 14 minus pOH. pH of the solution is equal to 14 minus 3.542. 14 minus 3.542, which is equal to 10.458. pH of the solution is equal to 10.458. आन्सर मिळाला आपल्याला 10.458. pH of this solution is 10.458. आणि आपल्याला दिलं आहे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स इज 2.87 इंटू 10⁻⁻4. म्हणजे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते 10⁻⁻7 पेक्षा जास्त आहे. NaOH सोल्युशन आहे. सोल्युशन बेसिक आहे. सोल्युशन जर बेसिक असेल pH ऑफ द सोल्युशन इज ग्रेटर दॅन 7, आणि इकडे आलाच आहे आपला pH ऑफ सोल्युशन इज 10.458. Now here is the interesting example की जे आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे. आपल्याला म्हणलं ह्यांनी की pH ऑफ 10⁻⁻8 मोलर HCl सोल्युशन. सोल्युशन HCl आहे. HCl सोल्युशन मीन्स सोल्युशन इज ॲसिडिक इन नेचर, आणि सोल्युशन जर ॲसिडिक असेल
द पी एच ऑफ द सोल्युशन मस्ट बी लेस दॅन 7. तर ॲन्सर आपलं यायला पाहिजे सी, लेस दॅन 7. पण न्यूमरिकली जर तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट केला आत्ता, डायरेक्ट कॅल्क्युलेशन न्यूमरिकली, की तुम्हाला दिला स्ट्रॉंग ॲसिड HCl, the strong acid HCl completely dissociates into H plus and Cl minus ion. कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे 10⁻⁻8 मोलर ॲसिडचं, आणि ॲसिड कम्प्लिटली डिसोसिएट झाला तर एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिळणार 10⁻⁸, Cl मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिळणार 10⁻⁻8. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H plus ions produced from acid is equal to 10⁻⁸ मोलर. आणि मग आपण पी एच काढणार. पी एच ऑफ सोल्युशन इज निगेटिव्ह लॉगॅरिदम ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन्स विच इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ 10⁻⁻8 विच इज इक्वल टू 8. तर पी एच ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 8. आपल्याला पी एच मिळाला 8. पी एच 8 मिळाला खातं इकडे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन जे दिलं आहे ॲसिडचं ते एकदम कमी कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे. इथे जे पण काही कॉन्सन्ट्रेशन दिसतं आपला 10⁻⁻8 मोलर, म्हणजे जे पण काही ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे एकदम कमी कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणून पी एच जो तुमचा आला आहे तो इकडे आला आहे 8 विच इज ग्रेटर दॅन 7. दॅट मीन्स सोल्युशन इज बेसिक. पण हे सोल्युशन आहे, दिस सोल्युशन इज ॲसिडिक का, हा HCl आहे, ॲसिडिक सोल्युशन आहे. मग पी एच 8 का आला? पी एच 8 आला बिकॉज we do not consider concentration of H plus ions, those are produced from water. आपल्याला माहित आहे at ordinary temperature of 25 degrees Celsius H2 itself is a weak electrolyte, dissociates into H plus aqueous plus OH minus aqueous. आणि वॉटर स्वतः प्रोड्यूस करतो 10⁻⁻7 मोलर H plus ions, 10⁻⁻7 मोलर OH मायनस आयन्स. मग ज्यावेळेस आपल्याला एखादा ॲसिड देतील बाबा आणि ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन म्हणतील 0.01 मोलर HCl, 0.01 मोलर HCl म्हणजे हा HCl कम्प्लिटली डिसोसिएट झाला की जे पण काही H प्लस आयन्स प्रोड्यूस होणार आहेत ॲसिडपासून, दोज आर इक्वल टू 10⁻⁻2 मोलर. दोज आर इक्वल टू 10⁻⁻2 मोलर म्हणजे 0.01 मोलर. दिस कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स 10⁻⁻2 मोलर इज 10⁵ times greater than 10⁻⁻7 molar H plus ions, those are produced from water. की ज्यावेळेस आपल्याला ॲसिड देतील 0.01 मोलर वगैरे त्या टाईपमध्ये, त्यास ॲसिडचं स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन एवढं जास्त आहे की त्याच्यामधून पडणारे H प्लस आयन्स 0.01 मोलर म्हणजेच किती 10⁻⁻2 मोलर, ते जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते वॉटरमधल्या H प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनपेक्षा 10⁵ टाईम जास्त आहे. म्हणून आपण वॉटरमधले जे H प्लस आयन्स आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन करतो इग्नोर. आणि हे आपण सांगितलं आहे व्हिडिओमध्ये की ज्यावेळेस आपण थेरॉटिकल लेक्चर बघितले त्याच्यावेळेस आपण म्हणलं आहे तिकडे की वेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड गिवन इज ग्रेटर दॅन 10⁻⁻6 मोलर, इन दॅट कंडिशन concentration of H plus ions, those are produced from water, can be neglected. पण आत्ताची सिच्युएशन काय आपल्याकडे? आत्ताची सिच्युएशन अशी आहे की when concentration of acid is less than 10⁻⁻6 मोलर, म्हणजे ही कंडिशन की आपला 10⁻⁻8 मोलर कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे. ॲसिडमधून जे पडणारे बाहेर आहेत H प्लस आयन्स 10⁻⁻8 मोलर, हे ॲसिडमधून जे H प्लस आयन्स मिळत आहेत ते वॉटरमधून जे H प्लस आयन्स मिळत आहेत त्याच्यापेक्षा कमी आहेत. म्हणून आपण वॉटरमधून प्रोड्यूस होणारे H प्लस आयन्स आहेत ते आता इग्नोर नाही करू शकत. वेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड इज लेस दॅन 10⁻⁻6 मोलर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स दोज आर प्रोड्यूस्ड फ्रॉम water cannot be neglected. इकडे बाळा can be neglected, इकडे cannot be neglected. तर आत्ता आपल्याला वॉटरमधलं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करावं लागेल H प्लस आयन्सचं. म्हणजे वॉटरमधून मिळणारे 10⁻⁻7 मोलर H प्लस आयन्स आणि ॲसिडमधून मिळणारे 10⁻⁻8 मोलर आयन्स,
त्या दोघांचं आपण ॲडिशन घेऊ शकतो आत्ता तात्पुरतं. बघूयात काय होतंय ते. ह्या दोन्ही आयनचं करूयात ॲडिशन, तेवढे H प्लस आयन्स असतील आपण म्हणूयात सोल्युशनमध्ये. तर सुरुवातीला त्या टाईपमध्ये कन्सिडर करूयात, बघूयात काय होतंय ते. तर इनिशियली आत्ता आपण काय कन्सिडर करतोय बाबा की ॲसिड स्वतः डिसोसिएट झाला, HCl स्वतः डिसोसिएट झाला H प्लस ॲक्वियसमध्ये प्लस Cl मायनस ॲक्वियसमधून, आणि याच्यामधून आपल्याला मिळाले 10⁻⁻8 मोलर H प्लस आयन्स, 10⁻⁻8 मोलर Cl मायनस आयन्स. आणि आपण कन्सिडर केलं की H2O लिक्विड तो पण डिसोसिएट झाला H प्लस ॲक्वियसमध्ये प्लस OH मायनस ॲक्वियसमध्ये. वॉटरमधून मिळाले 10⁻⁻7 मोलर H प्लस आयन्स आणि 10⁻⁻7 मोलर OH मायनस आयन. तर आपण म्हणणार आहे सध्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स इन सोल्यूशन इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स दोज आर प्रोड्यूस्ड फ्रॉम ॲसिड प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स दोज आर प्रोड्यूस्ड फ्रॉम वॉटर. तर आपण म्हणूयात इट इज इक्वल टू ॲसिडमध्ये सध्या 10⁻⁻8 आणि वॉटरमध्ये 10⁻⁻7. याला तुम्ही असंही लिहू शकता 1 इंटू 10⁻⁻8 मोलर प्लस 1 इंटू 10⁻⁻7 मोलर विच इज इक्वल टू 1 इंटू 10⁻⁻8 प्लस 10 इंटू 10⁻⁻8 विच इज इक्वल टू 11 इंटू 10⁻⁻8 मोलर. तर इथे आपण काय केलं, H प्लस जे ॲसिडमधून प्रोड्यूस होत आहेत आणि वॉटरमधून प्रोड्यूस होत आहेत दोघांची घेतले ॲडिशन. 10⁻⁻8 मोलर दोज आर प्रोड्यूस फ्रॉम वॉटर, 10⁻⁻7 मोलर दोज आर प्रोड्यूस फ्रॉम 10⁻⁻8 मोलर दोज आर प्रोड्यूस फ्रॉम ॲसिड, 10⁻⁻7 मोलर दोज आर प्रोड्यूस फ्रॉम वॉटर. रियालिटीमध्ये असं नाही आहे का, तर रियालिटीमध्ये HCl आहे, HCl एक स्ट्रॉंग ॲसिड आहे, वॉटर एक वीक इलेक्ट्रोलाइट आहे. अँड इन प्रेझेन्स ऑफ दिस स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ionization of this weak electrolyte will be suppressed, which is known as common ion effect. की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कम्प्लिटली डिसोसिएट होणार H प्लसमध्ये, सोल्युशनमध्ये आधी H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार, त्यामुळे हा जो वॉटरचा इक्विलिब्रियम आहे इट इज शिफ्टेड इन अ बॅकवर्ड डायरेक्शन. की हे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आधीपासूनच जास्त आहे म्हणून हा इक्विलिब्रियम बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये शिफ्टेड असेल. वॉटरमधून जे मिळणारे H प्लस आयन्स आहेत ते रियालिटीमध्ये हा 10⁻⁻7 पेक्षा असणार आहेत कमी, अकॉर्डिंग टू ली शॅटलियर प्रिन्सिपल. की तुमच्याकडे हा इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झाला आहे, पण वॉटरमध्ये जसजसे H प्लस आयन्स प्रोड्यूस होणार हा इक्विलिब्रियम शिफ्ट होणार बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये, आणि वॉटरमधला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻7 पेक्षा होणार डिक्रीज. पण आत्ता आपण काढून बघतोय की ॲन्सर किती येतं आहे. आपण काही आत्ता सध्या कन्सिडर केलं नाही सेपरेशन वगैरे, डायरेक्ट बघतोय. तर आपल्याला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिळालं बाबा 11 इंटू 10⁻⁻8 मोलर. मग pH काढून टाकूयात सोल्युशनचा. pH ऑफ द सोल्युशन इज निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स विच इज इक्वल टू मायनस इंटू लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ 11 इंटू 10⁻⁻8. म्हणजेच आपण म्हणू शकतो pH ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ 11 plus log of 10⁻⁻8. pH of the solution is equal to log of 11. Let's find log of 11. Log of 11 is 1.041. Log of 11 is 1.041 minus 8. pH of the solution is equal to 8 minus 1.041. pH of the solution is 8 minus 1.041. It is 6.95. pH is 6.959. तर आपल्याला pH मिळाला सोल्युशनचा 6.956. 6.956 means less than 7.
पी एच मिळाला आपल्याला लेस दॅन 7. पी एच ऑफ द सोल्युशन इज लेस दॅन 7. तर ॲन्सर मिळाला आपल्याला सी. पी एच ऑफ द सोल्युशन इज लेस दॅन 7. तर आत्ता जो आपण काही कॅल्क्युलेट केला आहे पी एच इज इक्वल टू 6.959 6.959. pH of the solution is 6.959. आता बघूयात आपण की हे जर आपण वॉटरमधून जे H+ आयन्स मिळतात आपल्याला त्याचं जर कॉन्सन्ट्रेशन आपण कमी पकडलं तर की जे रियालिटीमध्ये होणार आहे तसं जर पकडलं तर काय येतंय चेक करूयात एकदा. चला आपण सुरुवातीला कन्सिडर करूयात की HCl हा एक स्वतः स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. HCl is a strong electrolyte. It dissociates into H plus aqueous plus Cl minus aqueous. आणि याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलं आहे 10⁻⁻8 मोलर. तर हा कम्प्लीट डिसोसिएट झाला तर हा प्रोड्यूस करणार आतमध्ये 10⁻⁻8 मोलर H+ आयन्स आणि 10⁻⁻8 मोलर Cl मायनस आयन्स. आणि वॉटर स्वतः एक इलेक्ट्रोलाइट आहे, वीक इलेक्ट्रोलाइट. H2O liquid dissociates into H plus aqueous plus OH minus aqueous. आणि आता वॉटरमधून 10⁻⁻7 मोलर H+ नाहीत मिळणार का. आता आधीच एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट झाला H+ मध्ये. तर H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे तर हा इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होणार, बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये. बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये शिफ्ट झाला की वॉटरमधून जे H+ मिळणार आहेत their concentration is less than 10⁻⁻7 मोलर. म्हणून आपण इकडे 10⁻⁻7 मोलर नाही पकडणार, आपण पकडणार आहे x. की वॉटरमधून आपल्याला H+ आयन्स मिळाले x मोलर, OH मायनस आयन्स पण तेवढेच मिळणार आहेत x मोलर, 1:1 स्टायक्योमेट्री. पण ओव्हरऑल सोल्युशनमध्ये आपल्याकडे हे ओव्हरऑल सोल्युशन आहे आणि ओव्हरऑल सोल्युशनमध्ये आपल्याकडे आधीपासूनच 10⁻⁻8 मोलर H+ आहेत जे ॲसिडमधून आले आणि वॉटरमधून x मोलर आले. तर ओव्हरऑल सोल्युशनमध्ये असणारे 10⁻⁸ मोलर प्लस x H+ आयन्स, 10⁻⁸ मोलर प्लस x H+ आयन्स. म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड करायची आहे ती काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इन सोल्युशन इज 10⁻⁻8 प्लस x. आणि मग याचा घेणार आपण पी एच, जी पण काय कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू मिळेल त्याच्यावर आपण फाइंड करणार पी एच ऑफ सोल्युशन. तर बघूयात आता आपल्याला माहीत आहे ॲट 25 डिग्री सेल्सियस इन ॲक्वियस सोल्युशन KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स. आणि KWची व्हॅल्यू फिक्स आहे. KW इज 10⁻⁻14 मोलर, sorry 10⁻⁻14. KW is a constant, its value is 10⁻⁻14 at 25 degree Celsius. H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे 10⁻⁻8 मोलर प्लस x आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन आहे आपल्याकडे x. ते इक्वेशन सॉल्व करूयात आपण. आपल्याला मिळालं x स्क्वेअर प्लस 10⁻⁻8x minus 10⁻⁻14 is equal to 0. तर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आपल्याला. ए ची व्हॅल्यू आपल्याला दिसते सध्या 1, बी ची व्हॅल्यू आपल्याकडे 10⁻⁻8 आणि सी ची व्हॅल्यू आपल्याकडे -10⁻⁻14. तर आपण कॅल्क्युलेट करूयात x. x इज इक्वल टू minus b plus or minus square root of b square minus 4ac divided by twice a.
एक्स इज इक्वल टू बीची व्हॅल्यू आपल्याकडे -10⁻⁻8 प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर. बी स्क्वेअर इज 10⁻16 मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आणि सीची व्हॅल्यू आपल्याकडे -10⁻14 डिवायडेड बाय ट्वाइस ए ची व्हॅल्यू 1. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करूयात आपण, बघूयात काय येतंय. x is equal to -10⁻⁻8 plus or minus square root of 10⁻16 plus 4 into 10⁻14. 4 into 10⁻14 divided by 2. X is equal to -10⁻8 plus or minus square root of. We can write 1 into 10⁻16 plus this 4 into 10⁻14 can be written as 400 into 10⁻16 divided by twice. X is equal to -10⁻8 plus or minus square root of 401 into 10⁻16 divided by twice. We will neglect the minus value because x is the concentration of ions produced. x ची जी काही व्हॅल्यू आहे, इकडे जो x मिळणार आहे आपल्याला, इट इज अ H+ आयन्स प्रोड्यूस फ्रॉम वॉटर, आणि हा जे X+ आयन्स प्रोड्यूस होणार आहेत वॉटरमधून त्याची व्हॅल्यू असेल पॉझिटिव्ह. तर इकडे हा जो काही निगेटिव्ह साईन आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू विल बी निगेटिव्ह. एक्स मिळेल आपल्याला निगेटिव्हमध्ये, आपण तो करणार इग्नोर. आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे फक्त आपण एकच सोल्युशन पकडणार आहे इकडे, एक्सचं पॉझिटिव्ह सोल्युशन. तर बघूयात एक्स किती येतं. सो एक्स इज इक्वल टू -10⁻8 प्लस 401चं स्क्वेअर रूट फाइंड करूयात आपण. 401चा स्क्वेअर रूट, 401 त्याचा स्क्वेअर रूट 20.02 प्लस 20.02 इंटू 10⁻16 आहे, स्क्वेअर रूट घेतला आपल्याला मिळून जाईल -8 divided by twice as it is, divided by that twice as it is. So x is equal to 20.02 minus 1, 20.02 minus 1 into 10⁻8 divided by 2, divided by 2. So x is equal to 19.02 into 10⁻8 divided by 2. x is equal to, x ची व्हॅल्यू आपल्याकडे किती येते बघूयात. 19.02 divided by 2, that means 9.51. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 9.51 इंटू 10⁻8 मोलर. तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 9.51 इंटू 10⁻8 मोलर. ॲन्सर नाही मिळाला आपल्याला, आपल्याला मिळाला आत्ता हा x. इथे जो पण काही आपण x घेतला आहे त्याची व्हॅल्यू मिळाली 9.51 इंटू 10⁻8 मोलर. तर x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला
एक्स मिळाला आपल्याला. एक्स इज इक्वल टू एक्स इज 9.51 इंटू 10⁻⁻8 मोलर. म्हणजे वॉटर स्वतः ज्यावेळेस 25 डिग्री सेल्सिअसला डिसोसिएट होईल, H2O स्वतः डिसोसिएट झाला H प्लस आणि OH मायनसमध्ये 25 डिग्री सेल्सिअसला की H प्लस आयन्स किती प्रोड्यूस करतो, 10⁻⁻7. पण आत्ता किती प्रोड्यूस केलेत, 9.51 इंटू 10⁻⁻8 मोलर, -8. म्हणजे 10⁻⁻7 पेक्षा कमी प्रोड्यूस केले ड्यू टू कॉमन आयन इफेक्ट. का हा इक्विलिब्रियम शिफ्ट झाला बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये, म्हणून एक्सची व्हॅल्यू आहे ती 10⁻⁻7 पेक्षा आली कमी. बघा आता पीएच फाइंड करूयात आपण. आधी काढा टोटल H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स, concentration of H plus ions is equal to 10⁻⁻8 plus x, which is equal to 10⁻⁻8 plus 9.51 into 10⁻⁻8, which is equal to 10.51 into 10⁻⁻8. हे मिळालं आपल्याला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. आणि एकदा का H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिळालं की आपण काढणार आहे पीएच. पीएच ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स 10.51 इंटू 10⁻⁻8, विच इज इक्वल टू मायनस log of 10.51 plus log of 10⁻⁻8, which is equal to minus into bracket 10.51 चा log, 10.51 त्याचा log 10.51 1.021 1.021 minus 8, which is equal to 8 minus 1.021, 8 minus 1.021. pH मिळाला आपल्याला. pH ऑफ द सोल्युशन इज 6.979. pH मिळाला आपल्याला सोल्युशनचा 6.979. आणि इथे जो आपण आधी pH काढलेला, आत्ता जो pH मिळाला आपल्याला, pH ऑफ द सोल्युशन, सॉरी, आपल्याला आत्ता जो pH मिळाला आहे, pH ऑफ द सोल्युशन इज 6.976. 6.976. तर आपण डायरेक्ट ॲडिशन केली काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस फ्रॉम ॲसिड. आपण मग अशी डायरेक्ट ॲडिशन केली की H प्लस आयनचं ॲसिडमधून कॉन्सन्ट्रेशन मिळालं 10⁻⁻8 आणि वॉटरमधून H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिळालं 10⁻⁻7. ह्या दोघांची डायरेक्ट ॲडिशन केली टोटल H प्लस मिळवायला आणि pH मिळाला 6.959. आणि आपण ॲक्युरेट कॅल्क्युलेशन केले की इक्विलिब्रियम बॅकवर्ड शिफ्ट झाला, 10⁻⁻7 पेक्षा एक्सची व्हॅल्यू कमी आली आणि मग pH फाइंड केला तरी पण pH किती आला, 6.976. दोन्ही केसमध्ये pH आला लेस दॅन 7. का तर सोल्युशन कसलं आहे आपल्याकडे, सोल्युशन इज ॲसिडिक. तर सोल्युशन ॲसिडिक आहे, दोन्ही केसमध्ये pH आला आपल्याकडे लेस दॅन 7. पण एवढा जास्त डिफरन्स येत नाही. तेवढं फास्ट कॅल्क्युलेशनसाठी तुम्ही डायरेक्ट ॲडिशन करू शकता 10⁻⁸ प्लस 10⁻⁻7. पण MCQमध्ये जर ऑप्शन्स एकदम क्लोज असतील एकमेकांच्या तर आपण कॅल्क्युलेशन करायचं अशा टाईपमध्ये. हा व्हॅल्यूज जास्त डिफरन्स असेल की एक व्हॅल्यू दिली तुम्हाला 8, दुसरी व्हॅल्यू दिली तुम्हाला 6.9, एखादी व्हॅल्यू दिली तुम्हाला 7.2, अजून एखादी व्हॅल्यू दिली, तर डिफरन्स जास्त असेल तर डायरेक्ट ॲडिशन करू शकता तुम्ही H प्लसची. तर व्हॅल्यूज जर क्लोज असतील 6.959, 6.966, 6.979, मग मात्र तुम्हाला कन्सिडर करावं लागेल इक्विलिब्रियम. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. इकडे इथे तुम्हाला म्हणलंय विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन विल हॅव pH इक्वल टू 1. pH इक्वल टू 1. pH इक्वल टू 1
pH is equal to 1 which is less than 7, that means resultant mixture must be acidic. तर रिझल्टंट मिक्सचर ॲसिडिक पाहिजे. आणि आता मिक्सचर कोणाचं चालू आहे बघा, HCl NaOH मिक्स केला, HCl NaOH मिक्स केला. तर ॲसिड बेस मिक्स केलेत आणि सोल्युशनचा pH पाहिजे 1, म्हणजे सोल्युशन कसलं पाहिजे, ॲसिडिक. तर ॲसिडचे जे मोल्स आहेत आत्ता ते जास्त पाहिजेत कुणापेक्षा, बेसपेक्षा. ॲसिडचे मोल्स बेसपेक्षा जास्त आले की सोल्युशन बनणार ॲसिडिक. तर आधी ते ऑप्शन बघावं लागेल की कुठल्या ऑप्शनमध्ये ॲसिडचे मोल्स आहेत बेसपेक्षा जास्त आहेत, आणि मग आपण बघूयात की कुठल्या सोल्युशनचा pH येऊन जाईल 1. तर pH इज इक्वल टू 1 म्हणजे आपल्याला माहीत पाहिजे बाबा की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इज, आत्ता सध्या आपल्याला म्हणलंय pH ऑफ सोल्युशन इज 1, आणि pH म्हणजे काय रे बाबा, मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इज इक्वल टू 1, म्हणजे log of concentration of H+ ions is -1. Log of concentration of H+ ions -1 can be written as bar 1.0000. मग दोन्हीकडे अँटीलॉग घेतला तुम्हाला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ ions इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ बार 1.000. तुम्हाला मिळेल concentration of H+ ions is equal to 10⁻⁻1 molar. Concentration of H+ ions is 10⁻⁻1 molar. तर आपण जे आता ऑप्शन फाइंड करतोय pH इक्वल टू 1, pH इक्वल टू 1 म्हणजे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं पाहिजे, 10⁻⁻1 मोलर. मग ॲसिड बेस मिक्सचरसाठी आपल्याकडे माहीत आहे की ॲसिड बेस मिक्सचर जर असेल आपल्याकडे की ॲसिड प्लस बेस मिक्सचरसाठी आपल्याकडे काही अशा टाईपचा फंडा आहे की वेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इंटू वॉल्यूम ऑफ सोल्युशन इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन्स इंटू वॉल्यूम ऑफ सोल्युशन. अशा वेळेस सोल्युशन काय असतं आपल्याकडे, न्यूट्रल. केस जर आले आपल्याकडे अशा टाईपमध्ये की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स into volume of solution is greater than concentration of OH- ions into volume of solution. अशा केसमध्ये सोल्युशन असते बेसिक. का तर कॉन्सन्ट्रेशन इंटू वॉल्यूम गिव्स मोल्स. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, मोलॅरिटी इज इक्वल टू मोल्स डिवायडेड बाय वॉल्यूम ऑफ सोल्युशन, किंवा कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू मोल्स डिवायडेड बाय वॉल्यूम ऑफ सोल्युशन. मग मोल्स इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन इंटू वॉल्यूम. कॉन्सन्ट्रेशन इंटू वॉल्यूम गिव्स मोल्स. तर आपल्याकडे 3 केसेस आहेत ॲसिड बेस मिक्सचरमध्ये, आणि लास्ट केस इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड इंटू वॉल्यूम इज लेस दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन्स इंटू वॉल्यूम. अशा वेळेस सोल्युशन काय राहणार आहे, इकडे सोल्युशन राहणार आहे ॲसिडिक. का तर ॲसिडचे मोल्स इकडे जास्त आहेत, इथे बेसचे मोल्स आत्ता जास्त आहेत, तर इकडे सोल्युशन कुठलं राहणार आहे आपल्याकडे, बेसिक. तर आत्ता न्यूमरिकलमध्ये आपल्याला माहिती pH इज इक्वल टू 1 मीन्स H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻1, म्हणजे सोल्युशन पाहिजे ॲसिडिक, तर ही केस पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इंटू वॉल्यूम ऑफ सोल्युशन इज ग्रेटर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- इंटू वॉल्यूम ऑफ सोल्युशन. आपल्याला केस फाइंड करायचे ऑप्शनमध्ये ही सेकंड केस. तर बघूयात आपण. तर आपल्याला सेकंड केस पाहिजे. सेकंड केस म्हणजे आपल्याकडे काय होते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इंटू वॉल्यूम ऑफ सोल्युशन मस्ट बी ग्रेटर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन्स इंटू वॉल्यूम ऑफ सोल्युशन, देन सोल्युशन इज ॲसिडिक. मग आत्ता आपल्याला दिला आहे HCl. HCl इज अ मोनोप्रोटिक ॲसिड. इट गिव्स ओनली 1 H+ प्लस Cl मायनस, आणि हे स्ट्रॉंग ॲसिड आहे. याचं जे पण काही कॉन्सन्ट्रेशन असेल ए मोलर, हा तुटला की H+ आयन्स पण किती मिळणार आहेत, ए मोलर. तर जे ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन तेच कुणाचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन. आणि NaOH इटसेल्फ
इज अ स्ट्रॉंग बेस आणि तो पण कशामध्ये तुटणार आहे Na प्लसमध्ये प्लस OH मायनसमध्ये स्टायकिमेट्री 1:1 की याचा एक मोल याचा एक मोल देतो NaOHचा एक मोल OH मायनसचा एक मोल देतो मग NaOHचं कॉन्सन्ट्रेशन जर बी असेल सुरुवातीला तर Na+चं कॉन्सन्ट्रेशन पण बी आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन पण काय मिळणार आहे बी तर जे NaOHचं कॉन्सन्ट्रेशन तेच कुणाचं कॉन्सन्ट्रेशन OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन जे HClचं कॉन्सन्ट्रेशन तेच कुणाचं कॉन्सन्ट्रेशन H+चं कॉन्सन्ट्रेशन मग पहिली जी केस आहे आपल्याकडे इथे फर्स्ट केस 50 मोलर हे जे काही कॉन्सन्ट्रेशन दिसतंय 0.1 मोलर HCl तेच कुणाचं कॉन्सन्ट्रेशन एचचं हे जे काही दिसतंय 0.1 मोलर बेसचं तेच कुणाचं घेणार आपण OH मायनसचं तर पहिली केस जर आपण ॲनालाइज केली तर पहिल्या केसमध्ये आपण सगळ्याच केस इकडे घेऊयात आपण इकडे घेऊयात H1 सॉरी आपण इकडे घेऊयात कॉन्सन्ट्रेशन सगळ्या केसमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इंटू वॉल्यूम ऑफ सोल्युशन आणि इथे घेऊयात कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स इंटू वॉल्यूम ऑफ सोल्युशन पहिल्या केसमध्ये ऑप्शन एमध्ये काय बघूयात एमध्ये 50 मोलर इंटू 0.51 H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलं आहे इकडे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1 मोलर इंटू V1 वॉल्यूम दिला आपल्याला 50 दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला मिळणार आहे 5 मिलीमोल्स OH मायनस आयन्स आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण आपल्याकडे 0.1 इंटू वॉल्यूम पण दिला आपल्याला परत एकदा 50 प्रोडक्ट येणार आहे 5 मिलीमोल्स दोघांचे मोल्स सेम आहेत 5 मिलीमोल्स हे जे सोल्युशन आहे दिस सोल्युशन इज न्यूट्रल सेकंड केस घेऊयात बी केसमध्ये आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1 मोलर इंटू वॉल्यूम ऑफ सोल्युशन इज 60 0.1 इंटू 60 इज 6 मिलीमोल्स वॉल्यूम मिलीलिटरमध्ये तर आपल्याला मिळणार आहेत मिलीमोल्स आणि OH मायनस आपल्याला दिलं आहे कॉन्सन्ट्रेशन परत एकदा 0.1 मोलर इकडे 0.1 मोलर इंटू 40 मिलीलिटर्स 40 इकडे मिळाले आपल्याला 4 मिलीमोल्स मोल्स ऑफ ॲसिड इकडे आपल्याला मिळाले मिलीमोल्स ऑफ ॲसिड ग्रेटर दॅन मिलीमोल्स ऑफ बेस म्हणजे सोल्युशन असणार आहे ॲसिडिक हे जे सोल्युशन आहे हे पण सोल्युशन मिळणार आहे आपल्याला ॲसिडिक नेचरचं सी 0.1 मोलर आपल्याला दिला HCl इंटू 20 म्हणजे ॲसिडचे मिळाले आपल्याला 2 मिलीमोल्स आणि इकडे 0.1 मोलर NaOH इंटू 80 ml मग ॲसिडचे जे काही तुम्हाला दिसत आहेत मोल्स आहेत ते 2 मिलीमोल्स आणि बेसचे मिलीमोल्स आहेत 8 ॲसिडचे मोल्स बेसच्या मोल्सपेक्षा कमी 2 H+ आयन्स 8 OH मायनस आयन्स तर सोल्युशन राहणार बेसिक नेचरचं तर हे जे सोल्युशन आहे दिस सोल्युशन विल बी बेसिक नेचर बिकॉज OH मायनस आयनचे मोल्स आले 8 मिलीमोल्स H+ आयनचे आले 2 मिलीमोल्स आणि लास्ट केस डी तिकडे आपल्याकडे 0.2 मोलर HClचं जे कॉन्सन्ट्रेशन तेच H+चं कॉन्सन्ट्रेशन 1:1 मुळे NaOHचं जे कॉन्सन्ट्रेशन तेच OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन 1:1 मुळे H2SO4 असता तर टॉईस H+ झाले असते की H2SO4 दिला 0.1 मोलर तर H+ बनले असते 0.2 मोलर टॉईस H2SO4 मध्ये आत्ता HCl दिला आहे 1:1 म्हणून सिम्पल आहे तर आत्ता 0.2 मोलर आणि 75 मिलीलिटर्स लास्ट केस 75 इंटू 2 150 तर इकडे मिळाले आपल्याला 50 मिलीमोल्स ॲसिडचे आणि इकडे बघात बेसचं काय दिलं आपल्याला 25 आणि 0.2 इंटू 25 0.2 इंटू 25 50 म्हणजे आपल्याला मिळाले 5 मिलीमोल्स ॲसिडचे 15 मिलीमोल्स बेसचे 5 मिलीमोल्स म्हणजे सोल्युशन कसलं बनणार आहे ॲसिडिक आणि आपल्याला जे पण काही त्यांनी दिलं इकडे की रिझल्टंट सोल्युशन आहे त्याचा pH पाहिजे 0.1 म्हणजे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे 10⁻⁻1 मोलर म्हणजे सोल्युशन कसलं पाहिजे ॲसिडिक सोल्युशन जर ॲसिडिक पाहिजे तर हे तर ऑप्शन गेलेच आपले ते ऑप्शन आपले आधी गेले हा गेला का हा तर न्यूट्रल आहे आणि हा बेसिक आहे हे गेले आता हे ॲसिडिक आहे हे पण सोल्युशन ॲसिडिक आहे आणि मिक्सचर जर ॲसिडिक असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे
की ॲसिड बेस आपण मिक्स केला, ॲसिड प्लस बेस आपण जर मिक्स केला तर आपल्याकडे H+ आयन्स किंवा OH- आयन्स काढायचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं आपण की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इन सोल्युशन इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इन सोल्युशन इज इक्वल टू, आधी ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे ते घ्यायचं, आधी ॲसिड घ्यायचं, का आता आपल्याला ॲसिडिक सोल्युशन पाहिजे, ॲसिडचे मोल जास्त पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इंटू V1 प्लस मायनस, का तर न्यूट्रलायझेशन होणार आहे, तुम्हाला करावं लागेल मायनस. फॉर्म्युला आपण डिस्कस केला हा व्हिडिओ लेक्चरमध्ये. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इन फर्स्ट सोल्युशन इंटू वॉल्यूम ऑफ दॅट सोल्युशन मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन्स इंटू सेकंड सोल्युशन इंटू वॉल्यूम ऑफ दॅट सोल्युशन डिवायडेड बाय टोटल वॉल्यूम ऑफ मिक्सचर V1 प्लस V2. आत्ता फक्त दोनच मिक्स केलेत एकमेकांमध्ये, तर दोघांच्या वॉल्यूमचं आपण करणार ॲडिशन मिक्सचरचं. तर आपण घेऊयात केस डी, घेऊयात डायरेक्ट, आपण घेऊयात डायरेक्टली केस डी इकडे. तर आपण डायरेक्टली केस जर डी कडे गेलो तर बघूयात डी मध्ये काय मिळणार आपल्याला. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इज 0.2 मोलर डी केसमध्ये. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स आपल्याला दिलंय 0.2 मोलर. वॉल्यूम ऑफ सोल्युशन इज 75 मिलीमीटर्स, हे मिलीलीटर्स मायनस OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे 0.2 इंटू वॉल्यूम ऑफ सोल्युशन इज 25 डिवायडेड बाय टोटल वॉल्यूम, divided by total volume is V1 plus V2, 75 plus 25, 100. It is equal to 15 minus 5 divided by 100. 15 minus 5 is 10. 10 divided by 100. 10 divided by 100 is 0.1. तर H+ आयन्स आहेत लास्ट केसमध्ये. लास्ट केसमध्ये आपल्याला H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे किती मिळालं, 0.1 मोलर. आणि 0.1 मोलर जर मिळालं तर pH किती येणार सोल्युशनचा, 1. pH 1 आला म्हणजे डी ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. ऑप्शन आपल्याकडे डी. बस हा फक्त तुम्हाला फॉर्म्युला तुम्हाला फक्त पाहिजे लक्षात की ॲसिड बेस मिक्सचर केला आपण डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ सोल्युशन, की ते ॲसिडिक आहे बेसिक आहे, आपण हा यूज करतो फॉर्म्युला इकडे. सोल्युशन बेसिक असेल तर उलटा असतं, हे पुढे हे पाठीमागे मायनस करणार आपण त्याच्यामधून, का तर OH- आयन शिल्लक राहतील त्यावेळेस. आत्ता सोल्युशन ॲसिडिक आहे म्हणून H+ आयन शिल्लक राहील. पुढे नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिडिक ॲसिड इज 1.8 इंटू 10⁻⁵ मोलर, हे -5. कॅल्क्युलेट % dissociation of acetic acid in 0.01 मोलर सोल्युशन. तर आपल्याला काय दिलं आता, ॲसिटिक ॲसिड दिलाय वीक इलेक्ट्रोलाइट. ॲसिटिक ॲसिड CH3 COOH ॲक्वियस, एक वीक इलेक्ट्रोलाइट की जो आपल्याला माहिती आहे डिसोसिएट होतो कशामध्ये, H+ आयनमध्ये ॲक्वियस प्लस CH3 COO- ॲक्वियसमध्ये. आणि आपल्याला दिलं आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka ऑफ ॲसिड इज 1.8 इंटू 10⁻⁵. 1.8 इंटू 10⁻⁵. आणि ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड इज 0.01 मोलर. आणि तुम्हाला म्हणलं आहे कॅल्क्युलेट % डिसोसिएशन, म्हणजे आउट ऑफ 0.01 मोलर किती डिसोसिएट झाले, % डिसोसिएशन. त्याला आपण म्हणतो अल्फा. अल्फा आपल्याला फाइंड करायचा आहे इन पर्सेंटेज. अल्फा आपल्याला फ्रॅक्शनमध्ये मिळतो, इथे फाइंड करायचं आपल्याला पर्सेंटेजमध्ये. चला हे आपल्याला माहिती आहे, ओस्वाल्ड्स लॉ ऑफ डायल्युशनच्या वेळेस आपण जे बघितले ते सगळं करूयात. की सपोज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ॲसिडचं आपल्याकडे C इनिशियल आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. सुरुवातीला हे तर नसतीलच. ज्यावेळेस एस्टॅब्लिश होणारे इक्विलिब्रियम, ॲट इक्विलिब्रियम
आधीचा दिला होता सी, सी मधून सी अल्फा तुटणार, तर शिल्लक किती राहिले इक्विलिब्रियमला? सी मायनस सी अल्फा एवढे राहिले शिल्लक. हा जर सी अल्फा तुटला, हा सी अल्फा तुटला तर हा किती फॉर्म होणार? सी अल्फा हा पण किती फॉर्म होणार? सी अल्फा तुटणार किती हे आपण काढतो याच्या प्रोडक्टवरून, की इनिशियली हा दिला सी, डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा, तर सी मधून किती तुटणार आपल्याकडे? सी अल्फा. मग शिल्लक किती राहिले? इनिशियल मायनस तुटलेले सी मायनस सी अल्फा. हा जर 1 मोल तुटला तर हा 1 मोल बनतो. हा जर सी अल्फा तुटला तर हा किती बनणार? सी अल्फा. आणि हा पण किती बनणार? सी अल्फा. तर इक्विलिब्रियमला हा फॉर्म होणार सी अल्फा, हा पण फॉर्म होणार सी अल्फा. तर आपल्याला माहिती आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के ए. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H plus ions into concentration of CH3 C double O minus ions. Concentrations of products divided by concentration of reactant CH3 C double OH. आणि मला आपण सिम्प्लिफाय करून टाकतो की के ए इज इक्वल टू एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलं आहे सी अल्फा इंटू ॲसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन पण सी अल्फा डिवायडेड बाय ॲसिटिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे सी इंटू ब्रॅकेट 1 मायनस अल्फा. हे केलं आपण सिम्प्लिफाय, सी कॉमन घेतला, सी इंटू ब्रॅकेट 1 मायनस अल्फा, एक सी झाला आपल्याकडे कॅन्सल. इट इज इक्वल टू सी इंटू अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. तर डिसोसिएशन कॉन्स्टंट जो दिला आपल्याला ॲसिडचा 1.8 इंटू 10⁻⁻5, 10⁻⁻5 हा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू दिली 10⁻⁵. म्हणजे प्रोडक्ट फार कमी बनतो म्हणजे कमी तुटतो. तर हा जो 1 मायनस अल्फा आहे आपण करू शकतो इझिली इग्नोर. अल्फा इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन 1. हे कमी तुटणारा ॲसिड आहे म्हणून आपण कन्सिडर करतो अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन इज व्हेरी व्हेरी लेस दॅन 1. 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1. 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1. तर आपल्याला मिळालं के ए इज इक्वल टू सी इंटू अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 1. म्हणजे आपल्याला मिळालं के ए इज इक्वल टू सी इंटू अल्फा स्क्वेअर. म्हणजे अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के ए डिवायडेड बाय सी. अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के ए डिवायडेड बाय सी. आणि याच्यावरूनच आपण सांगितलं होता ओसवाल्ड्स लॉ ऑफ डायल्यूशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट अल्फा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ते जाऊ देत आता. अल्फा इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? स्क्वेअर रूट ऑफ अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के ची व्हॅल्यू आपल्याकडे 1.8 इंटू 10⁻⁵ डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन दिलं 0.01 मोलर. 0.01 मोलर. अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1.8 इंटू 10⁻⁻5 आणि 0.01 म्हणजे 10⁻². 10⁻² वरती गेला झाला 10⁻+2. आपल्याला मिळाला हा 1.8 इंटू 10⁻⁻3. अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1.8 इंटू 10⁻⁻3 इज सेम ॲज 18 इंटू 10⁻⁻4 विच इज इक्वल टू 18चा स्क्वेअर रूट घेऊयात आपण. 18चा स्क्वेअर रूट घेऊयात. 18चा स्क्वेअर रूट आपल्याला मिळाला 4.24. 18चा स्क्वेअर रूट मिळाला आपल्याला 4.242 इंटू 10⁻⁻4 त्याचा स्क्वेअर रूट -2. तर अल्फा मिळाला आपल्याला इन टर्म्स ऑफ फ्रॅक्शन्स. किती मिळाला? 0.04242 एवढा मिळाला आपल्याला अल्फा इन टर्म्स ऑफ फ्रॅक्शन्स. आपल्याला अल्फा मिळाला इन टर्म्स ऑफ फ्रॅक्शन्स. आपल्याला फ्रॅक्शनमध्ये नको आहे. त्यांनी विचारलं आहे कॅल्क्युलेट पर्सेंटेज डिसोसिएशन. पर्सेंटेज डिसोसिएशन मीन्स अल्फा इंटू 100.
percentage alpha is nothing but alpha which is obtained in fractions multiplied by 100. तर अल्फा मिळाला आपल्याला 0.04242 into 100. So alpha is equal to 4.242%. अल्फा मिळाला आपल्याला 4.424%. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. इकडे आपल्याला म्हणलंय pH ऑफ वीक मोनोबेसिक ॲसिड इज 3.2. pH ऑफ वीक मोनोबेसिक ॲसिड. ॲसिड कसला दिला आपल्याला? मोनोबेसिक ॲसिड. मोनोबेसिक म्हणजे एकच H+ देणारा ॲसिड. तुम्ही म्हणाल बेसिक आणि ॲसिड दोन दिलेत काय? मोनोबेसिक मीन्स एक H+ देणारा ॲसिड. तर मोनोबेसिक ॲसिड म्हणजे आपण कन्सिडर करतो अशा टाईपमध्ये एच की एक HA टाईपचा ॲसिड आहे ॲक्वियस विच डिसोसिएट्स इनटू H+ ॲक्वियस प्लस A- ॲक्वियस. सो pH इज 3.2. तर हे जे काय ॲसिड दिलं आहे ह्याचा pH दिला आहे आपल्याला 3.2. तर pH वरून आपण काढू शकतो त्याचं H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन. pH वरून आपल्याला H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिळेल आणि ॲसिडचं आपल्याला दिलं आहे कॉन्सन्ट्रेशन. अजून pH दिला आपल्याला 3.2 आणि कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे ॲसिडचं 0.02 मोलर. ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे 0.02 मोलर आणि आपल्याला विचारलं आहे कॅल्क्युलेट इट्स डिसोसिएशन कॉन्स्टंट. हे Ka विचारलं आहे. कॅल्क्युलेट इट्स डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka. आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे Ka pH आणि C मध्ये, पण तो फॉर्म्युला टेक्स्टबुकमध्ये नाही आणि एक्झाम्पल असतात आपली टेक्स्टबुकमधली. तर आपण तो फॉर्म्युला नाही वापरू शकत जो व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिराईव्ह केला आहे तो. तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. आधी आपण H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड करूयात का? ते इकडे आधी बघूयात आपण की HAचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जर आपण ॲझ्युम केलं C आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा, तर H+ आयन्स सुरुवातीला तर काही नसतील, A- आयन्स सुरुवातीला काही नसतील. ॲट इक्विलिब्रियम हे आपलं नेहमीच ॲट इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड रिमेन अनडिसोसिएटेड इज C- अल्फा. की हे जे C आहे याच्यामधले फक्त C अल्फा मोल्स तुटले तर H+ आयन्स बनणार C अल्फा, A- आयन्स बनणार C अल्फा. म्हणजे आपल्याला याच्यावरून कळलं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इन सोल्युशन इज इक्वल टू C इंटू अल्फा. तर आपल्याला दिला आहे pH वरून आपल्याला मिळाले H+ आयनचे कॉन्सन्ट्रेशन. आपल्याला C दिला आहे तर आपण काय काढू शकतो? अल्फा काढू शकतो. तर सुरुवातीला आपण डिटरमाइन करूयात अल्फा. अल्फा इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स डिवायडेड बाय C. C इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. त्याची व्हॅल्यू आहे 0.02. तर आधी H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढूया. त्यासाठी आपल्याला दिला आहे pH ऑफ सोल्युशन इज 3.2. आपल्याला म्हणलं आहे pH ऑफ दिस सोल्युशन इज 3.2 आणि pH मीन्स नेगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इज 3.2. लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इज -3.2. हा -3.2 आहे त्याला आपण कन्वर्ट करणार लॉगॅरिथमिक नंबरमध्ये. -3.2 कॅन बी रिटन ॲज -3 minus 0.2 which is equal to -3 minus 1. -3 minus 1 plus 1 minus 0.2. 0 add केला आपण. -1 plus 1 is 0. It is equal to -3 minus 1 is -4 plus 1 minus 0.2 is 0.8. Characteristic negative, bar 4, mantissa positive 0.8. Number is converted into bar 4.8. -3.2 is same as bar 4.8. तर इकडे आपण करणार pH फाइंड. आपल्याला मिळालं सध्या log of concentration of H+ ions is equal to bar 4.8. मग concentration of H+ ions is equal to anti-log of bar 4.8. Concentration of H+ ions is equal to.
0.8 आहे त्याचा आपण बघूयात अँटीलॉग. 0.8चा आपण फाइंड करूयात अँटीलॉग. 0.8चा अँटीलॉग 6.3095. 6.309. 6.309 इंटू कॅरेक्टरिस्टिक 10⁻⁻⁴ मोलर. ते मिळालं आपल्याला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन पी एचवरून. न्यूमरिकलमध्ये आपल्याला पी एच दिला आहे. पी एच ऑफ दिस सोल्युशन इज 3.2 आणि 3.2 वरून आपल्याला मिळालं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन 6.309. आपण सध्या इकडे अल्फा फाइंड करतोय. अल्फा इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस डिवायडेड बाय सी. तर आपल्याला अल्फा मिळून जाईल आता. अल्फा इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स डिवायडेड बाय सी. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिळालं आपल्याला 6.309 इंटू 10⁻⁻⁴ डिवायडेड बाय सी. व्हॅल्यू ऑफ सी इज 0.02 मोलर. 0.02 मोलर. Alpha is equal to, let's find alpha. Alpha is equal to 6.309 divided by 0.02. 315.45. 315.45 into 10⁻⁻⁴. So we have got value of alpha from pH of solution 315.45 into 10⁻⁻⁴. Alpha is very less than 1. Its value is 0.0315.45 in fractions. Now calculate dissociation constant. Calculate its dissociation constant. आपल्याला फाइंड करायचा आहे Ka. तर हा जो इक्विलिब्रियम आहे त्यासाठी आपण Ka चे एक्सप्रेशन लिहूयात आधी. Now dissociation constant Ka for weak acid is equal to concentration of products. आणि प्रोडक्ट्समध्ये आपल्याला माहितीच H प्लस इंटू A मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड H. तेच एक्सप्रेशन मिळणार आहे Ka इज इक्वल टू C अल्फा इंटू C अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा इंटू C. C minus C alpha means C into bracket 1 minus alpha. C cancel. We got C into alpha square divided by 1 minus alpha. As alpha is very less than 1, 1 minus alpha is approximately equal to 1. Ka is equal to C into alpha square. Ka is equal to C 0.02 into alpha it's 315.45 into 10⁻⁻⁴ square. Ka is equal to 0.02 into 0.031545 its square. 10⁻⁻⁴ means 1, 2, 3 and one more 0. 0.031545 its square. So let's find it. 0.031545 its square. Its Ka is equal to 0.02 into square is 9.95 into 10 raised to 1, 2, 3, 4 10 raised to minus 4. 1, 2, 3, 4 10 raised to minus 4. Yes, Ka is equal to 9.95 into 2 into 10 raised to minus 2 into 10 raised to minus 4. Ka is equal to 9.95 into 2 is 19.9.
19.9 into 10 raised to minus 6, or we can write as K is equal to 20 into 10 raised to minus 6, or we can write Ka is equal to 2 into 10 raised to minus 5, 2 into 10 raised to minus 5. So K is 2 into 10 raised to minus 5. तर इकडे काय केलं आपण, pH दिला होता वीक ॲसिडचा 3.2, pH दिला आपल्याला 3.2, तर pH वरून आपण काढलं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन, pH वरून मिळालं आपल्याला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन, आणि इक्विलिब्रियमला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे C इंटू अल्फा. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन C अल्फा, C ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, त्याच्यावरून आपण अल्फा फाइंड केला, अल्फा. आणि एकदा का अल्फा मिळाला की K आपल्याला माहितीच आहे, Ka इज इक्वल टू C इंटू अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा वेन स्टाइक्योमेट्री इज 1:1:1. स्टाइक्योमेट्री इज 1:1:1. Then Ka is equal to C into alpha square divided by 1 minus alpha. 1 minus alpha is considered almost equal to 1. Ka is equal to C into alpha square. Take simple example. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपल्याकडे. इकडे आपल्याला म्हणलं त्यांनी ॲसिटिक ॲसिड इज 5% आयनाइज्ड इन इट्स डेसिमोलर सोल्यूशन. 5% आयनाइज्ड गिवन काय ते बघूयात आपल्याला. गिवन अल्फा आपल्याला म्हणलंय अल्फा इज इक्वल टू 5%, विच इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 100, 0.05. था अल्फा दिला आपल्याला 0.05 अल्फा. Ionize in its decimolar solution. Concentration of solution is decimolar. Decimolar means 1/10 molar. 1/10 molar means 0.1 molar. तर आपल्याला अल्फा दिला 0.05, 5% आयनाइज्ड, अँड डेसिमोलर सोल्यूशन कॉन्सन्ट्रेशन दिलं 0.1, आणि ॲसिड दिलाय ॲसिटिक ॲसिड, एक वीक ॲसिड दिलाय, तेच मगाचं ॲसिड वीकर ॲसिड CH3 COOH aqueous weak acid which will dissociate into H plus aqueous plus acetate ion CH3 COO minus aqueous. सगळं तेच, याचं कॉन्सन्ट्रेशन C अल्फा हे तर नसतील सुरुवातीला. वेन इक्विलिब्रियम इज एस्टॅब्लिश ॲट इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होस तोपर्यंत त्याचे C अल्फा मोल्स कन्झ्युम झाले, तर शिल्लक राहिले C मायनस C अल्फा. तर हा फॉर्म झाला C अल्फा, हा फॉर्म झाला C अल्फा. आणि इथे पण आपल्याला फाइंड करायचं आहे कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट के फाइंड करायचं आहे. आणि के चं एक्सप्रेशन मगाशी आपल्याला बघितलं आपण, के इज इक्वल टू C इंटू अल्फा स्क्वेअर. ही स्टायक्योमेट्री तीच आली, C मायनस C अल्फा सगळं 1:1 आहे. आणि सगळं जर 1:1 असेल इथल्यासारखं, सगळं जर असेल 1:1 के इज इक्वल टू C इंटू अल्फा स्क्वेअर. के तुम्हाला मिळाला C इंटू अल्फा स्क्वेअर. फक्त इकडे काय अल्फा जो आहे हा 0.01, हे 0.05 एकदम जास्त आहे, तर 1 मायनस अल्फा इज ऑलमोस्ट इक्वल टू 1. इथे आपण कन्सिडर नाही करू शकत, आपण इथून स्टार्ट करूयात. के इज इक्वल टू C इंटू अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. तर याच्यासाठी आपण जे लिहिणार आहे के एचं एक्सप्रेशन इथून, की के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन of H plus ions into concentration of acetate ions CH3 COO minus divided by concentration of undissociated CH3 COOH. तर Ka मिळाला आपल्याला, Ka is equal to C into alpha divided by C minus C alpha.
Ka is equal to C into alpha square. C square into alpha square divided by C into bracket 1 minus alpha. Ka is equal to C into alpha square. एक C झाला कॅन्सल डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. आता इकडे अल्फाची व्हॅल्यू आपल्याला दिले, अल्फा इज 0.05. तर आपण इग्नोर नाही करू शकत. 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1. इथे ते अजम्पशन घेऊन चालणार नाही. इकडे अल्फाची व्हॅल्यू आपण ॲक्च्युली पुट करूयात इक्वेशनमध्ये, बघूयात काय येते. के ए इज इक्वल टू, लेट्स फाइंड के ए इज इक्वल टू सी. सीची व्हॅल्यू दिली आहेत डेसिमोलर 0.1 इंटू अल्फा स्क्वेअर. अल्फाची व्हॅल्यू दिली आहे 5 इंटू 10⁻². अल्फा दिला आपल्याला 5% म्हणजे 5 इंटू 10⁻⁻² किंवा 0.05 पुट करूयात आपण. 0.05 इट्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस 0.05. के ए फाइंड करूयात. के ए इज इक्वल टू 0.1 इंटू 0.05चा स्क्वेअर. आपण फाइंड करूयात 0.05चा स्क्वेअर. 0.05 इट्स स्क्वेअर इज 25 इंटू 10⁻⁻⁴. इट इज 25 इंटू 10⁻⁻⁴ divided by 1 minus 0. Divided by 1 minus 0.05, that means 0.95. 0.95. We can write Ka is equal to 25 into 10⁻⁻⁵. 0.1 into 10⁻⁻⁴, 10⁻⁻⁵ divided by 0.95. 25 divided by 0.95. 25 divided by 0.95 means 26.31. Ka is equal to 26.31. 26.31 into 10⁻⁻⁵. Ka is equal to 2.631 into 10⁻⁻⁴. K मिळाला आपल्याला 2.631 इंटू 10⁻⁻⁴. आणि तोच दिला आपल्याला आन्सर इकडे 2.63 इंटू 10⁻⁻⁴. फक्त इकडे काय 1 मायनस अल्फा इज नॉट इक्वल टू 1. खाता अल्फा आपल्याला दिसतोय, अल्फा इज 0.05 विच इज नॉट व्हेरी लेस दॅन 1. तर 1 मायनस अल्फा इज इक्वल टू 1 इथे आपण घेणार नाही, इग्नोर नाही करणार. आपण म्हणलं वेन अल्फा, आपण कधी इग्नोर करते वेन अल्फा इज लेस दॅन 0.01. वेन अल्फा इज लेस दॅन 0.01 1 मायनस अल्फा इज कन्सिडर्ड ॲज 1. आत्ता 0.05 दिला, जास्त दिला, ते इग्नोर नाही करणार आपण. तर इथे आपण थांबूयात आज. उद्या परत बघूयात काही एक्स्ट्रा ॲडिशनल